हे बघा, हे आता तुमच्या समोरच आहे. आता असं होतंय, गाडी फक्त ती 382 किलोमीटर चाललेली आहे आणि स्टार्ट होत नाहीये. आत्ता मगाशी चालू झाली होती. हे बघा, हे असं होतंय. नमस्कार मंडळी, युनिक मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मोटो व्लॉग करतो आहे आणि फर्स्ट टाईम आपण शिजुकावरून मोटो व्लॉगिंग करतो आहे. आणि आपली शिजुका इथे आहे आणि आपली बेबी प्रिन्सेस. आणि मोटो व्लॉगिंगसाठी आपण एका चांगल्या ठिकाणी जाणार आहोत. चलो, बेबी प्रिन्सेसला मस्त झाकून ठेवलेलं आहे. चला आता बाय, आता निघूया आपण, कारण का आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला आपल्या ठिकाणी जायचं आहे. आता सध्या तरी 43.5 किलोमीटर पर लिटरचं ॲव्हरेज आहे आणि 368 किलोमीटर आपली शिजुका चाललेली आहे. पेट्रोल आहे बऱ्यापैकी. चलो, गणपती बाप्पांचं आपल्या सोसायटीमध्ये आगमन होणार आहे उद्या, म्हणून ना पूर्ण साफसफाई चालू आहे जबरदस्त. आणि गणपती बाप्पा आपले इथे बसणार आहेत समोरच. या शाळेची ना एक गोष्ट मला खूप आवडते, आहे मराठी शाळा, आपली जिल्हा परिषदेची शाळा. आणि समोरच बघा, मेघडंबरीमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज बसले. किती छान वाटते ना, मस्त वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघून तिकडचे जे लहान लहान मुलं आहेत ते किती मस्त धडे घेत असतील. आणि एक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणारी मुलं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती शिकवलं जातं, नो आयडिया. पण जर असंच शिवाजी महाराजांचा पुतळा जर लहानपणापासूनच समोरासमोर आपण बघत असू तर त्या मुलावरती काय संस्कार होतील ना. आणि तो नागरिक म्हणून प्रचंड असा हुशार व्यक्तिमत्व बनेल त्याचं. अरे वा, बघा इथून पण गणपती बाप्पा चालले आहेत. गणपती बाप्पा मोरया. आणि हा सर्वात फेमस असा हा तलाव इकडे आपल्या इकडे. आणि आता मंडळी, तुम्ही ह्या रस्त्यावरून बघणार ना, प्रत्येक दोन्ही बाजूला छान छान असे बंगले, मस्त मोठे मोठे बंगले दिसणार तुम्हाला. साधं असं एखादंच असं दिसेल तुम्हाला घर, पण बाकीचे जे तुम्हाला आता हे बंगले बघताय ना, हे एकदम प्रेशर. बघा, हा कदाचित सर्वात जुनं असं हे घर वाटतंय. त्यामुळे तुळशी वृंदावन देखील होतं, पण जुनं कोण राहत नव्हतं त्या घरामध्ये. छान होतं होतं घर पण ते. तर अशा ना या रस्त्यावरून जातो ना आपण, म्हणजे मी आता रेग्युलरली असा प्रवास करत असतो, फिरायला वगैरे येत असतो ना, तर मस्त वाटतं इकडे. बर्गमॅनबद्दल जर बोलायचं झालं मंडळी, म्हणजेच आपल्या शिजुकाबद्दल, तर आत्तापर्यंतचे 377 किलोमीटर झालेले आहेत. आणि हे जे 377 किलोमीटरचा जो एक्सपिरियन्स होता, म्हणजे एक्सपिरियन्स आहे एकदम नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे, भारी. म्हणजे असं वाटतच नाही की मला गाडी चालवून चालवून कंटाळा आलाय. छान वाटतं एकदम मस्त.
काही मिनिटांमध्येच आपल्याला आपलं डेस्टिनेशन भेटणार आहे. म्हणजे आपण त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार आहोत. या रस्त्याने आपण आलो आणि हा रस्ता इथे समोरच संपतो आणि या ठिकाणी रिक्षा स्टँड आहे. हा बघा वसई विरारचा रिक्षा स्टँड. आणि इथूनच बघा असे जेवणासाठी सुद्धा छोटे छोटे शॉप्स आहेत आणि तिकडून पुढे गेल्यानंतर लॉजेस आहेत, रेस्टॉरंट्स आहेत. तर हे बघा हे अशा प्रकारचं आहे. या ठिकाणी मला वाटतंय गणपती बाप्पांचं स्टेज बनतोय. दिसतंय का? वा 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 वा. आता वाजलेले आहेत 12:30, म्हणजे 12:39 झालेले आहेत. आणि वातावरण असं तर वाटलं पाहिजे होतं की ऊन यायला पाहिजे होतं खूप जास्त, पण असं काहीच नाही आहे. आणि त्यामध्ये हा जो वारा जो सुटला आहे ना, तो एकदम नेक्स्ट लेवलची फिलिंग आहे. भारी वाटतं एकदम. आणि जे तुम्ही बघताय ना मंडळी, हे डाव्या साईडला सर्व रेस्टॉरंट्स, लॉज आहेत. आता एखादी कुठली तरी चांगली जागा बघूया. थोड्या वेळासाठी आता इथे थांबलोय ना, म्हणजे जवळजवळ अर्धा तास झाला इथे थांबून आहे. आणि आपलं ऑफिसचं देखील काम केलेलं आहे, तर त्याच्यामुळे आता फ्री झालेलो आहे ऑफिसचं काम कंप्लीट झाल्यानंतर. आणि आता तोपर्यंत आहे ना गाडी अशी चालूच ठेवली होती. आणि हा इथे आपला चार्जिंगचा पोर्ट इथे लावून ठेवलेला आहे, तर त्याच्यामुळे आपला हा ऑस्मो ॲक्शन कॅमेरा देखील चार्ज केला. तर हे खूप मला फायदा झाला या चार्जिंग पोर्टचा. हे बघा तुम्ही समोरचं हे दृश्य कशा प्रकारचं दिसतंय. हा आहे पाठीमागे समुद्र किनारा. तर हा जो बीच आहे ना, हा आहे राजोडी बीच म्हणून याला म्हटलं जातं. आणि तिकडे पुढे आहे ना त्या साईडला कळंग बीच आहे. काय रे हिरो, काय नाव तुझं? काय काय रे? हो हिरो, नाव काय तुझं? नाव काय? चल येतोस काय? हो प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. तर म्हणजे आता काही वेळासाठी तर थांबून होतो ना, तर आपण चार्जिंग पण लावून ठेवलेलं, फोन पण चार्ज केला, आपला ऑस्मो ॲक्शन पण चार्ज करून ठेवला. आणि त्याच्यानंतर आता इथून वेळ झाल्यानंतर मग आता निघत होतो ना, तर गाडीला स्टार्ट करतोय तर स्टार्टच होत नाही. मग मी काय केलं, तर डबल स्टँडवरती लावलं गाडीला आणि किक मारली. तर 3-4 वेळानंतर मग गाडी स्टार्ट झाली. तेव्हा कुठे जीवात जीव आला आणि आत्ता व्यवस्थित गाडी चालू झालेली आहे. हे बघा, हे आता तुमच्या समोरच आहे. आता असं होतंय
गाडी फक्त ती 382 किलोमीटर चाललेली आहे आणि स्टार्ट होत नाही आहे. आत्ता मगाशी चालू झाली होती. हे बघा, हे असं होतंय. काय कारण आहे मला समजत नाही. बॅटरी इश्यू आहे का? बर्गमॅन जर कोणी वापरत असेल तर मला नक्की सांगा की हे असं काय. हे बघा, आता जेव्हा किक मारली तेव्हा ती स्टार्ट झाली गाडी. तर जो कोणी बर्गमॅन वापरत असेल त्यांनी मला नक्की गाईड करा, मला कमेंट करा की असं का होतंय आणि मला काय करायला पाहिजे.